कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता चविष्ट अशी होणारी आणि 6 महिने टिकणारी टोमॅटोची चटणी. नमस्कार, मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ही जर चटणी तुम्ही केलीत ना, तर ही तुम्ही इडलीसोबत, पराठासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता. म्हणजे अगदी ना रोजच्या जेवणामध्ये तुम्ही दुसरी कुठली चटणी खाणारच नाही. एवढी मस्त चविष्ट अशी ही चटणी होते आणि 6 महिने टिकते सुद्धा. फक्त सांगितलेल्या टिप्स व्यवस्थित फॉलो करा, म्हणजे मग ही चविष्ट चटणी तुम्हाला नक्की आवडेल. अगदी डोशासोबत सुद्धा खाऊ शकता. आणि हो, टोमॅटो निवडून घेण्यापासून कशी करायची ना आणि अगदी झटपट कशी करायची ना ते सांगते. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही आता याचा रंग तर बघू शकता. काय काय घातलं आहे ना ते लगेच सांगणार आहे. आणि ना हे बघा, एकदम अशी चटपटीत बोटं चाटून पुसून खावी एवढी छान होते. तर काय करायचं माहिती आहे, यासाठी 1 किलो मी इथं टोमॅटो घेतलेत. एवढे एकदम वापरलेले नाही आहेत, पण हे जे टोमॅटो आहेत ना ते मोठे मोठे आणि लाल बुंद आहेत. कच्चे टोमॅटो वापरू नका. लाल बुंद तयार झालेले टोमॅटो अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर धुवून घेऊन फडक्याने पुसून घ्यायचे. आता यापैकी जेवढे हवेत ना तेवढेच टोमॅटो घेऊयात. तर इथं मी याचे निम्मेच टोमॅटो घेतलेत. आता मागचं देठ काढायचं आणि टोमॅटो चिरून घ्यायचे. आता चिरताना काय करायचं माहिती आहे का, एका टोमॅटोचे 4 भाग करायचे आणि त्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या. हे बघा, अशा अगदी व्यवस्थित हवे तेवढे टोमॅटो चिरून घ्या. मला माहिती आहे की ही चटणी एकदा जर का तुम्ही बघितलीत ना तर नक्की लगेच करून बघाल. आणि करून बघितल्यानंतर खाल्ल्यानंतर मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला याची चव कशी वाटली. तर आता हे चिरलेले टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर ना यामध्ये असे काही आपण पदार्थ घालणार आहेत ज्यामुळे ही अगदी चटपटीत होईल. तर ना यामध्ये पहिल्यांदा लाल तिखट घालून घ्यायचं. लाल तिखट म्हणजे बेडगी मिरची पावडर मोठे 2 चमचे घालायची, रंग छान येतो. त्यानंतर लिंबा एवढ्या आकाराची, छोट्या बॉल एवढ्या आकाराची चिंच घालायची आणि नंतर 1 चमचा धणे घालायचे. हा हा हा, याची चव आहे ना खूप छान होते. ही चटणी एकदम आंबट गोड मस्त अशी होते. आता हे सगळं मिक्सरमध्ये अगदी दरदरीत असं पेस्ट करून घेतलं. अगदी बारीक पण नाही आणि अगदी जाडसर पण नाही. तुम्ही बघू शकता आत्ताच याला किती छान रंग आलाय. आता एक कढई तापत ठेवूया आणि त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं. आता तेल आहे ना तेच प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे या चटणीला थोडंसं तेल जास्ती घालायचं. आता ना हे तेल तापत आलं की याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया. 1 चमचा मोहरी घालायची. नंतर 1 चमचा मेथ्या घालून घ्यायच्या. मेथ्या अगदी लालसर कुरकुरीत होईतोपर्यंत तेलामध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर मोठे 2 चमचे हरभऱ्याची डाळ घालायची. 1 चमचा पांढरे तीळ घालून घ्यायचे. आहा, बघा फोडणी किती सुंदर होती की नाही. आणि याची चव तुम्ही एकदा चाखून बघा. हो, पोटात चाटून पुसून खाल, मला खात्री आहे. तर आता हे सगळं साहित्य फोडणीमध्ये छान तळलं जाते, कुरकुरीत होते आणि मग याच्यामध्ये नंतर आपण घालूयात कढीपत्त्याची पानं. 8 ते 10 कढीपत्त्याची ताजी पानं घालायची आणि नंतर घालायच्या 10-12 लसूण पाकळ्या. लसूण जर का तुम्हाला नको असेल ना तर तुम्ही या स्टेपला तो स्किप करू शकता. नाही घातलात लसूण ना तरीही चालेल. आता बघा, हे जर एवढे छान चटपटीत पदार्थ असतील तर चटणी कशी होईल विचार करा बरं. पुढे जाऊन अजून एक ट्रिक आहे की ज्याच्यामुळं आपली चटणी अगदी चविष्ट होणार आहे. आता याच्यामध्ये 1 चमचाभर हिंग घालून घेऊयात. आहा, इथंच एवढा छान मस्त असा फोडणीचा सुगंध येतो की नाही. मग लगेच त्याच्यामध्ये लाल मिरच्या घालून घ्यायच्या. सुक्या लाल मिरच्या घालायच्या. याची चव आणि रंग दोन्हीही छान येतो. आता ही फोडणी छान अशी तयार करून घ्यायची. सगळं साहित्य फोडणीमध्ये आपण कुरकुरीत होईतोपर्यंत तळून घेणार आहे. आता याला ना अर्धा मिनिट तरी लागतं. अर्धा मिनिट झाल्यानंतर याच्यामध्ये एक छोटासा तुकडा आल्याचा खिसून घालायचा. खिसलेलं आलं छान असं सगळ्या साहित्याबरोबर परतून घ्यायचं. आता ना ही चटणी 6 महिने कशी टिकते ना ते सांगणारच आहे, पण त्याआधी या पुढची एक स्टेप आहे ती करून घेऊयात. आता बघा, तुम्हीच बघा किती छान कुरकुरीत अशी फोडणी तयार झाली. आता ना आपण पहिल्यांदा जी पेस्ट करून ठेवली ती ना ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची. आता रंग तर बघा, छान रंग आलाय. आपण जी चटणी वापरली ना त्याचाच रंग हा आहे
आणि लाल टोमॅटो, जेवढे लाल भडक टोमॅटो असतील ना तेवढा याचा रंग छान येतो आणि मग रंग बघूनच ही खावीशी वाटते. आता ही छान फोडणीमध्ये आपण हलवून घेऊयात, सगळं एकजीव करून घेऊयात. आता 1 मिनिटभर ना आपल्याला हे मस्त असं शिजवून द्यायचं आहे. 1 मिनिट पहिल्यांदा शिजल्यानंतर याच्यामध्ये एक असा पदार्थ आपण घालणार आहे की ज्याच्यामुळं चटणीची चव आंबट आणि गोड होईल. पहिल्यांदा आपण चिंच वापरली. चिंच आणि टोमॅटोची आंबट चव आणि नंतर गोड होण्यासाठी एक पदार्थ घालूयात. त्याआधी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता मीठ गरजेनुसार घाला, जास्ती घालायचं नाही. कारण कमी पडलं तर आपण आयत्या वेळेला थोडंसं वरून घेऊ शकतो. आणि ना 1 चमचाभर मीठ अगदी परफेक्ट आहे. आता हे पुन्हा 1 मिनिटभर आपण शिजवून घेऊयात. साधारण 3 मिनिटं शिजवून घ्यावं लागतं. कशा कशासाठी लगेच सांगते. आता बघा पुन्हा 1 मिनिटभर शिजवलं की त्याच्यावरती तेल जमा व्हायला लागलं आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे. एकदा का ही चटणी तेल सोडायला लागली की समजायचं आपली चटणी तयार झाली आहे. आता ना चांगली अजून एक 3 मिनिटं तरी छान शिजवून घ्यायची. जेवढा वेळ शिजेल तेवढा वेळ ती चांगली शिजते आणि मग टिकायला सुद्धा मदत होते. आणि एकदा का तेल सोडलं ना असं, की मग त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचाभर गूळ घालून घेणार आहे. खिसलेला गूळ घालायचा आणि चिंच, गुळाची चव आहाहा! अगदी मस्त अशी चव येते. आणि मग घरातले सगळेजण खातात. म्हणजे अक्षरशः ना इतकी चटणी सुंदर होते, की जी शिल्लकच राहत नाही. तरी पण एकदम जर टोमॅटो स्वस्त मिळाले, तर तुम्ही जर का करून ठेवलीत ना, तर घरातले सगळेजण सॉस खाणं सोडून देतील आणि अशी चटपटीत ही घरी केलेली मस्त चवदार चटणी खातील. तर आता बघा अजून एकदा चटणीनं छान असं तेल सोडायला सुरुवात केली. आता जोपर्यंत शिजवून यातला पाण्याचा अंश कमी होत नाही, तोपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची. आता 6 महिने टिकवण्यासाठी काय करायचं? तर हे बघा, असं ना कोरडी झाली पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे. तेल जास्ती वापरलं ना, की ही चटणी फ्रीजमध्ये 6 महिने अगदी आरामात छान राहते. आणि याहीपेक्षा 1 चमचाभर व्हिनेगर घातलंत ना, तरी 6 महिने राहते. तर बघा, टोमॅटोची ही चटणी आता खायला तयार आहे. तर अशी ही बाउलमध्ये काढून घ्यायची आणि सर्व्ह करायची. आवडली ना? चला पटकन लाईक करा.